नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश गायकवाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी भात लागवड केलेली आहे आणि भात लागवड केल्यानंतर आता जवळजवळ 20 ते 25 दिवसाचा अवधी झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भरपूर शेतकऱ्यांचं एक चॅलेंज असतं की नेमकं भात पिकाला कुठल्या फवारण्या घ्यायला पाहिजे जेणेकरून भात पिकावरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तर शेतकरी बांधवांनो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 5 अशा फवारण्या सांगणार आहेत जे आपल्याला भात पिकामध्ये बंपर उत्पादन घेण्यासाठी मदत करतील. तर चला तर पाहूया पहिली फवारणी. शेतकरी बांधवांनो, पुनर्लागवड केल्यानंतर आपल्याला 20 ते 25 दिवसानंतर भात पिकामध्ये चांगले फुटवे आणि अधिक जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची. यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 19-19 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यात झिंक असेल आणि आयरन असेल हे आपल्याला घ्यायचं आहे. 19-19-19 हे प्रतिपंपासाठी आपल्याला जवळजवळ 100 ते 150 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते प्रतिपंपासाठी आपल्याला 20 ते 25 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे आणि त्याचा पहिला स्प्रे करायचा आहे. शेतकरी बांधवांनो, आता दुसरी फवारणी आपल्याला जवळजवळ 25 ते 30 दिवसानंतर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला मावा, तुडतुडे, शीत ब्लाइट यांचा रोगांचा प्रादुर्भाव आपल्या भात पिकावरती होऊ नये त्यामुळे आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे, एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. त्यासोबत आपण एखादं प्लांट ग्रोथ रेग्युलेटरही घेऊ शकतो. विद्राव्य खत घ्यायचं आहे ते 20-20-20 या नावाने बाजारात उपलब्ध आहे, ते आपण घेऊ शकतो. इमिडाक्लोरोप्रिड जे आपल्याला जवळजवळ 12 ते 15 ml पर्यंत घ्यायचं आहे, ते आपण प्रतिबंपासाठी ते घेऊ शकतो. आणि हेक्झोकोनोझॉल हे एक बुरशीनाशक घेऊ शकतो जेणेकरून आपलं शेत ब्लाइट वगैरे जे बुरशीजन्य रोग आहेत ते आपल्या भात पिकावरती येणार नाहीत. तर हा आपल्याला दुसरा स्प्रे आपल्या पिकावरती घ्यायचा आहे आणि ते तर या पद्धतीने आपलं दुसऱ्या फवारणीचं नियोजन करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, आता तिसरी फवारणी आपल्याला जवळजवळ 30 ते 40 दिवसानंतर घ्यायची आहे आणि ही फवारणी आपल्याला मुळांची योग्य वाढ होण्यासाठी, पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी आणि गडद हिरवे पानं होण्यासाठी ही फवारणी आपल्याला खूप आवश्यक आहे. ह्या फवारणीमध्ये आपण घेणार आहोत 1261 प्रतिपंपासाठी जवळजवळ 100 ते 150 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे. त्यामध्ये चांगल्या कंपनीचं चांगले चिलिटेड मायक्रोन्युट्रिएंट्स आपल्याला घ्यायचे आहेत, ज्याचे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ते आपल्याला जवळजवळ 100 ते 150 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे. त्यात आपण एखादं बुरशीनाशकही घेऊ शकतो, जसं की मॅनकोझेब असेल किंवा मॅनकोझेब प्लस कार्बेंडिझम प्लस मॅनकोझेब असलेलं एखादं कॉम्बिनेशनवालं एखादं कीटकनाशक घेऊ शकतो जे तुमच्याकडे शिल्लक असेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिसरा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून 1261मुळे जास्त फुटवे येतील आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे गडद हिरवेपणा होईल आणि जोमदार वाढ पिकाची होईल. शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला चौथी फवारणी घ्यायची आहे. चौथी फवारणी खोडकिडा आणि इतर बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भाव जसे की ब्लास्ट असेल आणि पाणी गुंडाळणारी अळी असेल, ह्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आणि ते न येण्यासाठी आपल्याला चौथी फवारणी हे 40 ते 45 दिवसानंतर घ्यायची आहे. त्यात आपल्याला क्लोरेंट्रेनिलीप्रोल हे आपल्याला जे की कोराजिन नावाने बाजारात उपलब्ध आहे त्याचा एक स्प्रे घ्यायचा आहे. नंतर आपण ट्रायसायक्लोझॉल याचं हे बुरशीनाशक आहे इंडोफिल कंपनीचं, ते आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला 13-0-45 याचाही आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला आपल्या भात पिकावरती चौथी फवारणी करून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, आता भात पिकामध्ये आपल्याला 50 ते 55 दिवसानंतर अतिशय महत्त्वाची अवस्था असते, ती म्हणजे फुलोरावस्था. या अवस्थेमध्ये जर आपण काही अन्नद्रव्यांचं, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं जर कमी पडली तर चांगल्या पद्धतीने उत्पादनावर परिणाम होतो. तर अशा वेळेस आपल्याला चांगलं रोग आणि कीड जसे की म्हणतो राईसबग, ज्याला काही भागामध्ये गंधी रोग असंही म्हणतात, तर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, चांगलं पॅनिकल चांगलं निघायला पाहिजे, दाणे चांगले भरायला पाहिजे, अशा स्वरूपात आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. तर याच्यात प्रत्येक शेतकऱ्याने फुलोरा अवस्थेमध्ये 50 ते 55 दिवसानंतर बोरॉनचा स्प्रे घेणं प्रतिपंपासाठी आपल्याला जवळजवळ 15 ते 20 ग्रॅमपर्यंत आपल्याला बोरॉनचा स्प्रे घ्यायचा आहे. काही शेतकऱ्यांनी जर मॅग्नेशियम सल्फेटचा जर स्प्रे घेतला असेल तर त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले फायदे दिसून आलेले आहेत. तर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा जर आपण तिसरी किंवा चौथी फवारणीमध्ये जर आपण ॲडजस्ट करू शकत असलो तर त्याचाही आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे किंवा आपण 5व्या स्प्रेमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याला दाणे चांगले भरायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला 052-34 याचाही आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे जवळजवळ प्रतिपंपासाठी 100 ते 150 ग्रॅमपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला क्विनॉल फॉस हे कीटकनाशक याचा आपण स्प्रे करू शकतो किंवा त्यासोबत आपल्याला प्रोपिकोनोझॉल हे एक बुरशीनाशक आहे त्याचाही वापर करू शकतो आणि आपल्या भात पिकाला
चांगलं उत्पन्न वाढीसाठी त्या मार्गाने आपण जाऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला भात पिकामध्ये बंपर उत्पादन घेण्यासाठी कुठल्या कुठल्या फवारण्या आवश्यक आहेत आणि 5 फवारणी जे पंचसूत्र आहेत त्याचं मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही प्रत्येक स्प्रे करताना एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक, एक प्राण रेग्युलेटर आणि विद्राव्य खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे बनवला तर आपल्या पिकांनाही अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होईल, रोग आणि किडींपासून आपलं पीक वाचेल आणि आपल्याला उत्पन्न चांगलं येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत निश्चितच शेअर करा. धन्यवाद.